या रोडचं काम कोणत्या विभागाकडे येत आहे हे त्या अधिकाऱ्यांनी हे रोड बुजवण्यासाठी या रोडवर खड्डे पडलेले मागितल्या 15 दिवसापूर्वी बुजवलेत अशा पद्धतीच्या जनतेच्या चर्चेमधून हे कळतंय की मागच्या 15 दिवसामध्ये हे खड्डे बुजवले आणि आज ते पूर्ण खड्डे वाहून गेले। आता वाहून गेलेल्या खड्ड्याचा जो खर्च आहे त्याचं जे बिल आहे कॉन्ट्रॅक्टदार हे बिल उचलणार। म्हणजे केलेलं काम 15 दिवसातच वाहून गेलं पण पैसे आहेत तिथंच आहेत। दुप्पट बिल लावून तिप्पट बिल लावून हे गुत्तेदार पैसे उचलणार आणि ह्या रोडचं काम अशाच पद्धतीने उखडत जाणार। मुख्य अधिकारी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांनी विचार करावा। ज्या गुत्तेदारांनी हे काम केलं त्या गुत्तेदाराचं काम 15 दिवसात वाहून गेलं। या गुत्तेदाराचं बिल थांबवावं, डबल काम करून घ्यावं। जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या गुत्तेदाराला वेळेस आवर घालण्याचं काम अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकाऱ्याने करणं गरजेचं आहे। तुम्ही चांगल्या भावनेने ते काम त्या गुत्तेदाराला देता पण गुत्तेदार भ्रष्टाचार चौपट करतो, एकपट सुद्धा काम करत नाही। अशा गुत्तेदाराला वेळीच आवर घालावं अशा पद्धतीची मागणी सर्व या रोडवर ये जा करणाऱ्या नागरिकाची आहे। आपण या रोडचं आता किमान बार्शी नाका जिजाऊ चौकापर्यंत पडलेले खड्डे दाखवणार आहेत पण हेच खड्डे भरून घेतले होते मागच्या 15 दिवसात आणि हेच खड्डे आता उघडे पडलेत म्हणजे भरलेले खड्डे वाहून गेले। अरे वाहून जाणारे जर खड्डे हे गुत्तेदार भरत असतील तर या गुत्तेदाराला पैसा देऊ नका, चांगलं काम करणाऱ्या गुत्तेदाराला पैसे द्या, भ्रष्टाचारी गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करा अशा पद्धतीची मागणी जनतेतून होत आहे। यापुढे आपण हे रोडला पडलेले खड्डे जिजाऊ चौकापर्यंत दाखवणार आहेत। ज्या ज्या ठिकाणी जास्त खड्डा पडलाय त्या ठिकाणी पुन्हा अजून बाईट केली जाईल। चल बघूया निघूया ते खड्डे पाहण्यासाठी।
आपण बोलल्याप्रमाणे हा जिजाऊ चौकापासून ते हातला देवीपर्यंतचा रोड आपण दाखवलेला आहे आणि हातला देवीपासून ते जिजाऊ चौकापर्यंत हा रोड आपण दाखवलेला आहे। या रोडच्या मध्यभागी एवढे खड्डे आहेत की या खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा आहे हेच ओळखू येत नाही। मागच्या 15-20 दिवसापूर्वीच या रोडवरून जे पडलेले खड्डे आहेत ते खड्डे बुजले होते आणि बुजत असताना या खड्ड्यामध्ये खडी रेती डांबर असं संयुक्त मिक्स करून हे खड्डे बुजवणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी हे खड्ड्याचं साम्राज्य, रस्त्यामध्ये खड्डे आणि खड्ड्यामध्ये रस्ता अशी परिस्थिती आहे। प्रत्येक जण घाई गडबडीत असतो। एखाद्या वेळेस गाडी जर खड्ड्यात गेली, मोटारसायकल खड्ड्यामध्ये गेली आणि एखादी स्त्री जर त्या मोटरसायकलच्या पाठीमागे असेल तर अचानक एखादी स्त्री मागच्या मागे पडू शकते, अपघात होऊ शकतो, अपंगत्व येऊ शकतो, कदाचित जीव सुद्धा जाऊ शकतो। याची दक्षता जे सार्वजनिक विभाग असेल किंवा नगरपालिका असेल, कोणत्या विभागाकडे हा रोड येतोय त्या अधिकाऱ्याने या रोडकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्यांना या रोडची गुत्तेदारी दिलेली होती त्यांनी कामचुकारपणा करून फक्त मुरुम भरला आणि भरलेला मुरुम वाहून गेला। आता ते काम केलेलेच बिल अवाढव्य बिल तयार करणार आणि शासन दरबारी मंजूर करून स्वतःचा स्वार्थ साधणार असे गुत्तेदार उस्मानाबादमध्ये अवाढव्य करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहेत। या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना कोण आवर घालणार? काय वाटतंय साहेब रोडच्या बाबतीमध्ये? बरेच रोड आपले धाराशिवचे रोड, धाराशिव नगरपालिका ही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेली आहे। विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी वारंवार सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे, तरीही निष्क्रिय मुख्याधिकाऱ्यांना लाज वाटत नाही। अशा तऱ्हेचे आपले धाराशिवचे रस्ते आहेत। प्रशासनावर अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही। सर्व अधिकारी भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी प्रशासक काढून लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेऊन नगराध्यक्ष नेमून योग्य ती कारवाई। 13 जून पासून हे शहराच्या बातम्या रोड उखडल्याने दाखवत आहे। या चॅनलची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली, त्यांनी खड्डे बुजले तरी म्हणजे काय ना काय केलं तरी, पण नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी कसल्याही पद्धतीची दखल घेतली नाही। आणि मी लेडीज आहे, तुम्हाला आवडलं तर मला ठेवा किंवा काढून टाकून दुसरा अधिकारी बदला, असं रस्त्याचं लग्न असा एक मोर्चा अक्षय ढोबळेने काढला होता। त्यांना उत्तर देताना या भाषेमध्ये ते अधिकारी बोलल्या, ही बोलणं योग्य आहे का? हे बोलणं अयोग्य आहे। त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आमदार सुरेश धस यांनी पत्र दिलेलं आहे। आता मुख्य सचिव त्याच्यावर काय कारवाई करतात ह्याकडे पाहावं लागेल। कलेक्टरला पत्र दिलेलं आहे। पहिला म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा। महाराष्ट्र सरकारच्या जेवढ्या अवाढव्य पगारी खाता येतात तेवढे हे काम चुकार अधिकारी पगारी खातात, पण काम मात्र करत नाहीत। तुम्ही काय म्हणाल याच्यावर? काम करत नाहीत, कुठलेच अधिकारी कामकाज करत नाहीत। नगरपालिकेचे मुख्य अधिकारी करत नाहीत, शहर अभियंता करत नाहीत, सगळे पैसे घेण्यात मग्न आहेत। भ्रष्टाचार करणे, स्वतःचा स्वार्थ करणे आणि पैसे घेण्यामध्ये मग्न आहेत। तुम्ही काय म्हणाल? या रोडवर येतात कोणच काय करीत नाही, कोणच काय राहता, कोण काय खानापूरला राहतोय। तुम्ही कर्मचाऱ्याला तुम्ही काय सांगणार? तुम्ही नगरसेवकाला काय सांगणार? समजा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला काय सांगणार? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला काय सांगणार? या रोडवर जर खड्ड्यात एखादी व्यक्ती पडली मरते काय महिला काय आपल्या घरात बसलेली असते ती। मग काय निवडणुकीच्या टायमाला घराच्या दारा वाजवीत येते ती। भरले होते कोणचं 8 दिवस जो नाही भरला, अजून खड्डे पडले तर माणसं पडायला लागली ती। मग काय करायचं? खड्डे जे भरलेले आहेत त्या गुत्तेदाराला शासनाने पैसे द्यावे का? नाही, देऊनी देऊ नये। काय स्वा देऊन रुपया बी देऊनी।
बर हा, हा. तुम्ही आता ही रोड कसे बनवा असं कसं काय कसे सांगणार? बनव एकदम चांगला रोड बनवा 8 दिवस झाला मुरुम टाकला होता तर आता खड्ड बघा 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 8 दिवसापूर्वी टाकलाय मुरुम आणि हे सगळं मुरुम धुवून गेला आणि धुवून गेलेल्या मुरुमाचे सुद्धा आता कोट्यावधी रुपये लाखो रुपये बिल उचलणार आणि हे लाखो रुपये कोट्यावधी बिल उचलून हे गबार गंड होणार आणि असा भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्तेदाराला पुन्हा पैसे देऊ नये. संबंधित अधिकाऱ्यांनी काम चांगलं केलं तर बिल द्यावं, काम नाही चांगलं केलं तर त्याचं बिल रद्द करावं, डबल काम करून घ्यावं. खडी रेती डांबर असं मिक्सपणे मिक्सरमध्ये ते माल तयार करून हे खड्डे भरून घ्यावे आणि ये जा करणाऱ्या वाहक चालवणाऱ्या सर्व नागरिकाला हा रोड अत्यंत चांगला करून द्यावा अशीच मागणी शहरातल्या ये जा करणाऱ्या दुसऱ्या गावच्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांची आहे. बघूया ज्या विभागाकडे हा रोड जातो त्या विभागाचे मुख्य अधिकारी या रोडच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात आणि रोड कसा चांगला करतात तेच पाहूया. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व रोड हातला देवीपासून ते इथपर्यंत दाखवला आहे आणि जिजाऊ चौक ते हातला देवीपर्यंत हा रोड दाखवलाय. या रोडची ही दशा आहे, शहराची झाली दुर्दशा. अरे कोण चांगलं करेल हे रोड याच्याकडे जनतेची आशा. खडतर प्रवास भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर वार त्याला म्हणायचं खडतर प्रवास. या खडतर प्रवासला या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रभाकर लोंढे या चॅनलचा मुख्य संपादक. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.